मला सुरुवात करताना खरं तर निवडणुकांबद्दल बोलतोय म्हणून सुरुवात करताना थोडंसं मागे जायचं आणि मग पुन्हा आजच्या निवडणुकांकडे यायचं. 2014ला तुमची एक जाहिरात होती आणि ती तुमच्या कल्पनेतून आली असं आम्हाला तेव्हा कळलं होतं किंवा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची एक इंग्रजी जाहिरात होती की प्रो इज द ऑपोजिट ऑफ कॉन देन व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ प्रोग्रेस इट इज काँग्रेस असं काहीतरी होतं, ज्याला तुम्ही कॉन किंवा प्रोग्रेस विरोधी असं काँग्रेस तेव्हा म्हटलं होतं. त्याच्यासोबत तुम्ही आज निवडणूक लढताय. हा झाला एक भाग त्याच्यातला. पण ज्या प्रोग्रेसवरती आजच्या निवडणुकांमध्ये देशातलं विद्यमान सरकार त्यांचं म्हणणं आहे की विकास आमचा अजेंडा आहे, प्रोग्रेस आमचा अजेंडा आहे, त्याच्या विरोधात तुम्हाला लढताना तो स्टँड आणि हा स्टँड 10 वर्षामध्ये असं काय घडलं? मला वाटतं आपण एक बघितलं पाहिजे की ती जी ॲड होती तशीच देशभरात मोठा खर्च करून, मग पेपरमध्ये पहिल्या पानावर वोटिंगच्या दिवशी असेल, सगळीकडेच असेल, बहुत हुई महंगाई की मार अब की बार हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर अच्छे दिन आने वाले हे जिंगल आपण सगळीकडे ऐकत होतो. 10 वर्ष झाली आम्ही पण त्याच 2014च्या लाटेत फसलो होतो, जसं आपण सर्वच फसलो होतो की कधी ना कधीतरी अच्छे दिन आपल्या देशासाठी येतील. काही ठराविक त्यांच्या नेत्यांसाठी अच्छे दिन आले, काही ठराविक उद्योगपत्यांसाठी आले, पण आपण पाहतोय देशात अच्छे दिन आले नाहीत. आणि ते जे चित्र रंगवलेलं होतं, आपण ज्या आपल्याला जसं फसवलं गेलं होतं की सगळे जे बिघडते ते काँग्रेसमुळे, आपण एकच उदाहरण घ्या ना. आता त्यावेळी युतीत असताना, भाजपसोबत असताना युपीएच्या सरकारमधून ₹0.5 जरी वाढवला गेला पेट्रोलवर, डिझेल किंवा गॅसवर, आम्ही सगळे रस्त्यावर असायचो. काही आता मंत्री पण झालेत केंद्र सरकारमध्ये, सिलेंडर घेऊन बसलेले रस्त्यावर. तेव्हा ₹1 वाढला, ₹0.5 वाढला की आंदोलन करायला सांगायचे. आमचे कार्यकर्ते सगळे लाठीकाठी खायचे, बिचारे जेलमध्ये टाकलं जायचं, मग आम्हाला त्यांच्यासाठी केसेस लढायला लागायच्या. भाजपवाले बरोबर तो जेल भरोचा एक फोटो काढायचे, आपल्या घरी निघून जायचे. आता बसलेत ते संसद भवनात. मुद्दा हा आहे की 10 वर्षात नक्की घडलंय काय आणि आपल्या देशात अच्छे दिन आलेत का, हा एक प्रश्न झाला. आणि ज्या या कार्यक्रमाचं नाव आहे टू द पॉइंट, मला वाटतं आपण भाजपचा आत्ताचा जो प्रचार बघितला, एक तरी मला नेता दाखवा जो टू द पॉइंट बोलत आहे. पॉइंट सोडून सगळं काही बोलत आहेत. 10 वर्षात केलंय काय त्याच्यावर काही बोलले नाहीयेत. सगळीकडे होर्डिंग आहेत, स्वतःच्या नेत्यांचे फोटो आहेत, पण कामं जी केली आहेत त्याचे ठळकपणे कुठेही फोटो नाहीये. मुद्दा हाच आहे की 10 वर्षात तुम्ही देशाला पुढे नेले की मागे नेले. आज जिथे आपलं पाहिलं पाहिजे होतं, रोजगार मिळाला पाहिजे होता, शेतकरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजे होत्या, अनेक ज्या गोष्टी देशामध्ये अच्छे दिनमध्ये जे आपण मोजतो ते न करता आज प्रधानमंत्री महोदय असतील, आज मोठे मोठे त्यांचे नेते असतील, हिंदू मुस्लिमवर बोलतात, जातीवर बोलतात, पाकिस्तानवर बोलतात. हे सगळं हरायला आलं की त्याच्यावर बोलतात. खरं पाकिस्तानचा विषय जो आहे तो इंदिराजींनी पाकिस्तानला 2 तुकडे त्यावेळी केले होते. भाजप चीनवर कुठेही बोलत नाहीये, भाजप महागाईवर बोलत नाहीये, भाजप बेरोजगारीवर बोलत नाहीये. टू द पॉइंट भाजप राहिली नाही आणि मुद्दा तोच राहिला आता. आणि तुम्हाला लिहून देतो मी, चुकून जर भाजपचं सरकार डोक्यावर बसलं आपल्या देशाच्या, तर हे घरोघरी सीसीटीव्ही लावतील आणि तुम्हाला सांगतील आज मटण खायचं की आज मच्छी खायची की आज पालेभाजी खायची की पालक खायचं, तुम्हाला काय घालायचं, कुठच्या रंगाचे कपडे घालायचे हे सांगतील. कारण मुळात भाजपला स्वातंत्र्य जे आपल्या देशाला मिळालेलं आहे ते मिटवून, देशाचं संविधान बदलून चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या देशासारखं आपल्याला करायचं. पण ते म्हणतात की हे काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना करायचं आहे. त्यांचं म्हणणं, तुम्ही म्हणतात की इकडे आरक्षण संविधान बदलतील, त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे इनहेरिटन्स टॅक्सवरनं सुरू झालं की काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे तुमच्याकडची संपत्ती घेणार आहेत किंवा तुमच्या संपत्तीवरती डोळा आहे, असंही त्यांच्याकडनं काय की हल्ली मी पाहतोय भाजपकडून स्वतःच्या वचननाम्यापेक्षा काँग्रेसच्याच वचननाम्यावर जास्ती चर्चा चालली, जाहीरनाम्यावर. कारण स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं खूप असतं, असं 14 मध्ये पण लिहिलं होतं, 19ला पण लिहिलं होतं भाजपच्या, पण तसं काही पुढे झालं नाही. आता मूळ मुद्दा हा आहे की आपण पाहत असाल संविधान जे बदलायचं आहे, जे आम्ही सतत सांगत आहोत, हे नुसतं भीती निर्माण करण्यासाठी नाही. मी हे पण ऐकलंय की त्यांना नोटबंदी पण पुन्हा करायची. 2016च्या नोटबंदीनंतर काय प्राप्त केलं देशाने? काही नाही. पण हे जे आहे ना संविधान बदलायचं, आम्हीच नाही, भाजपचेच 5 की 6 उमेदवार बोललेले आहेत. महाराष्ट्रात पंकजाताई बोलले आहेत, काही काही चुकून बोलले, बोलता बोलता त्यांच्या मनातलं ओठावर आलं, काही काही खरोखर बोललेले आहेत. आणि संविधान एवढ्यासाठीच बदलायचं त्यांना, नुसतं आरक्षण संपवायचे नाही, तर तुमचे अधिकार जे आहेत ते पण काढून घ्यायचे.